मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस आहेत. आणि आपला आहार एकेकाचा मला अर्थ सांग. हो. मधुर म्हणजे स्वीट येतो. आम्ल म्हणजे की आंबट ज्या गोष्टी असतात त्या. लवण म्हणजे काय तर खारट गोष्टी असतात. आता कटू म्हणजे तिखट गोष्टी येतात. आणि तिक्त म्हणजे कडू गोष्टी येत असतात. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय रस असतो की जो कषाय रस हा नॉर्मली आपल्या आहारात थोडा कमी जात असतो. पण त्या सगळ्या रसांची आपल्या शरीराला एक आहार म्हणून गरज असते. म्हणजे आपल्या प्लेटमध्ये आपण फक्त बघताना पोळी भाजी आहे की नाही हे न बघता आपल्या प्लेटमध्ये हे सगळे 6 रस आहेत का हे आपण पहिले बघणं गरजेचं असतं. कारण काय ते तुमचं बॅलन्स करणार आहे. एक रस वाढलाय शरीरात तरी चालणार नाही आहे. सो तो बॅलन्स करण्यासाठी दुसरा रस वाढवणंही तितकंच गरजेचं असतं. सो आयुर्वेद हे असं आहे की ते तुम्हाला सांगतं की तुमचा आहार कसा असला पाहिजे, पचायला हलका असला पाहिजे आणि कोणी काय अवॉइड करावं, कुठला आजार झाल्यानंतर काय खाऊ नये, पथ्य सांगितलेलं असतं की ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आयुर्वेद हे मेनली कसं काम करतं तर रूट कॉज पर्यंत जाऊन काम करतं. म्हणजे फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नाही करत, तर त्याच्यावर काय असतं की तुमच्या शरीरामध्ये काय कारणामुळे वातदोष वाढलाय, तर तो कारण जोपर्यंत आपण नीट शोधत नाही तोपर्यंत आपण ट्रीटमेंट नीट करूच शकत नाही.